नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज टिफिनला बनवलेला मी पालक राईस तसेच चवळीची भाजी. तर पालक राईसची रेसिपी मी ही उद्या शेअर करणार आहे. तर चवळी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली, म्हणजे जास्त तामझाम नाही. तर सर्वात प्रथम मी शेंगदाणे आहेत ते भाजून घेतले आणि थोडेसे जाडसर वाटून घेतले. त्यानंतर 5-6 मिरच्या आहेत त्याही अशा बारीक बारीक चिरून घेतल्या. त्यानंतर ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्याही अशा सुरीच्या साहाय्याने ठेचून घेतल्या. त्यानंतर ही चवळी जी आहे ती धुवून स्वच्छ निवडून ठेवलेली, तिला ही अशी थोडीशी कट करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये 2 चमच तेल घेतलं आणि लसूण आणि मिरची टाकली आणि ते छान फ्राय झाल्यानंतर ही भाजी टाकून घेतली चवळीची. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं. मीठ घातल्यावर पाणी सुटतं. मग ते पाणी आटल्यानंतर हे शेंगदाण्याचा कूट जो बनवलेला जाडसर तो घातला आणि पुन्हा छान मिक्स करून दिला आणि मस्त ही अशी साधी सिंपल चवळीची भाजी खूप टेस्टी होते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा अशी भाजी पण, आणि खूप छान लागते. चपाती भाकरी बरोबर कशाही बरोबर आपण खाऊ शकतो. तसेच हा पालकचा राईस बनवलेला, तर याची रेसिपी मी उद्या शेअर करणार आहे. तर हाही राईस खूप टेस्टी होतो, पालक राईस. त्यानंतर कोशिंबीर बनवलेली, तसेच चपाती तर हवीच टिफिन म्हटल्यावर. आणि नंतर चटणी होती घरातली, ती चटणी दिली, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, केळी दिली आणि अशा तऱ्हेने आजचा टिफिन केला पॅक. चलो बाय.